नाशिकचे टीमचे मॅन ऑफ द मॅच साठी विकास यांनी इकडे सन्मान चिन्ह घेऊन जावे। नाशिकचा विकास आणि एकदा पूर्ण झाली एक धावनी संख्येचं खातं खुललंय। पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती पूर्ण करते तो कालू। ओपनचा सामना थोडं 12वे खेळाडूकडे लक्ष ठेवा, कारण थोड्याशा चुकीने खूप मोठा त्रास होतो, तो त्रास परत परत व्हायला नको। आणि कालू तयार गोलंदाजी मार्गावर सुंदर असा खेळलेला चेंडू लेग साइड क्षेत्रामध्ये पॉइंटच्या दिशेत। एक धाव पूर्ण झाली। रवी मोहिते कोपरगाव ज्यांनी काल व्हिडिओ बनवलेला आहे ग्राउंडचा, त्यांनी इकडे येऊन सन्मान चिन्ह घेऊन जायचे। रवी मोहिते कोपरगाव राजू भाऊ चव्हाण यांच्याकडून 6 मारलं 501 रुपयाचं पारितोषिक भाऊनी घोषित केलेलं आहे। कमिटीचा एक माणूस पाठवा आणि ते आपलं जे पीच आहे ते आखून घ्यायचं आहे। विजय भाऊ टाकायचं आहे। कमिटी मेंबर इकडे या। किरण भाऊ इंगळे स्वयंसेवक किरण भाऊ इंगळे तो बॉक्स टाकायचा आहे। किरण भाऊ पवन भाऊ तुम्ही थोडं स्पीच कडे जावे। मावशी तुम्ही आम्हाला एकदम चांगला आणि एकदम स्वादिष्ट जेवण खाऊ घालतात। तुमचे पण आमचे पूर्ण कानुसती माते क्रिकेट कमिटीकडून खूप खूप आभार। आणि असं दरवर्षी आम्हाला तुम्ही चांगलं खाऊ घाला। मॅन ऑफ द मॅच कॅमेरामॅन भाऊ, भाऊचं नाव विकास नाही विक्की, नाव चेंज करा। मॅन ऑफ द मॅच कोणी सांगेल? विक्की करा, विक्की करा। विकी यांना मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे। कमिटीचे अध्यक्ष आणि कालू गोलंदाजी मार्गावर सज्ज। दोन धावा बाळपुऱ्या संघाच्या माराचा प्रयत्न आणि तिथे बोर्ड झालेत। त्रिफळा गोल झाल्यात विनोद यांच्या। थोडेसे नाराज पवेलियन जाताना विनोद। मी पहिले सांगितलं होतं की खूप मोठा संघ
MP हा पॉवर प्लेचं षटक चालू असताना थोडीशी खराब फलंदाजी बाळापूर या संघाकडून आणि तेवढी सुंदर अशी गोलंदाजी कर्णधार MP या संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतंय. कारण पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती चालू आणि नॉकआउट सामन्या इथं 3 षटकांचा सामना, 1 षटकांचा पॉवर प्ले. परत सज्ज सुंदरसा खेळलेला चेंडू काय होतोय आणि मिस फील्ड पंचांचा निर्णय देतो. सीमारेषा पार चौकार. षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि धावसंख्या झाली ती 7 धावा. संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते अमोल. सामना करते तो अरुण. चौकार मारलाय अरुणने. सुंदर असा फलंदाजी करताना दिसतोय अरुण. 9 धावा आपल्या संघासाठी आतापर्यंत काढलाय. मारायचा प्रयत्न मिस झालाय. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथे थांबली ती 12 धावा. दुसरं षटक मैदानावरती चालू. परिवर्तन केले गोलंदाजीमध्ये अमोलने. गोलंदाजी MP या संघाकडून. बलाढ्य संघ दोन्ही संघ मैदानावरती खेळताना दिसतोय आणि या KPLचा आजचा 5वा दिवस आणि नवीन फलंदाज आले ते दिलीप
काय करतात आपल्या संघासाठी दिलीप, किती धावा करतात, किती धावेचा स्कोर देतात एमपी या संघाला. समोर जाऊन मारायचा प्रयत्न, सुंदर असा खेळलेला चेंडू आणि परत धाव. रनआउट झालेत दिलीप, थोडेसे नाराज. आणि एक धाव पूर्ण झाली. एक धावेनी धावसंख्या झाली ती 14 धावा. दिलीप पवेलियन जाताना थोडेसे नाराज. नवीन फलंदाज आले ते राजू, चांगलीशी गोलंदाजी अमोल द्वारा. दोन षटक समाप्त झाले आणि 14 धावा झाल्यात. 3 गडी बाद शावा बाळापूर या संघाचे. स्ट्राईकवर अरुण. ओपनर हा फलंदाज आलाय तो शेवटचं षटक. गोलंदाजाचं नाव आकाश आलेत गोलंदाजी मार्वर शेवटचं षटक घेऊन. एमपीएस संघाचा किती धावा खर्च करतात आकाश आणि अरुण किती धावेचं टार्गेट देतो एमपीएस संघाला, कारण बलाढ्य संघ खूप मोठा संघ. आणि सुंदर असा खेळलेला चेंडू. चेंडू जाते तो सीमारेषा पार, चौकार. थँक्यू थँक्यू. बघा अरुण खेळतोय ओपनर फलंदाज. मारायचा प्रयत्न मिस झालेत आणि चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथे थांबली ती 18 धावा. शेवटचा षटक या मैदानावरती चालू, तो पूर्ण करतोय आकाश. परिवर्तन केलंय गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये चौकार दिलाय आणि नंतर निर्धाव चेंडू. परत सज्ज गोलंदाजी मार्बर. राऊंड द विकेट गोलंदाजी मारा करतोय तो आकाश. माराचा प्रयत्न, उंचावलेला चेंडू काय होतोय आणि तिथं झल मिस होताना दिसतोय अमोल द्वारा आणि पंचांचा निर्णय तो षटकार. पंच थँक्यू डीजेवाले. दादा ओन पाण्याचे 3 जार वाडी घे. वे 3 जार आणती देवा. एकदम सडेल पडेल जार उडवू पण काळशी ना तिगलशी किरे पांडवशी किरे काही घेवाचे वाले. प्लीज कर दीजिए का न घेऊ आणती देवा. चटई भी कोणी गाडी गुडी मग येती जाण्याचं नाही. चटई भी आण देवा. काळशी रिंगले काही की आड. आणि पंचाचा निर्णय तो षटकार. धावसंख्या झाली 20 धावा. शेवटचं षटक मैदानावरती. खराब षटक थोडस. आणि आकाश आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात आणि पंचांचा निर्णय देतो वाईट चेंडू. थोडं महागडं षटक आकाशचं शेवटचं षटक. 25 धावा झाल्या. 3 गडी बाद झाले शावा बाळापूर या संघाचे. केपीएल कानुसती माता प्रीमियर लीगचा आजचा 5वा दिवस. 5व्या दिवसाचा दुसरा सामना. एमपी वर्सेस शावा ग्रुप बाळापूर. माराचा प्रयत्न मिस झालेत. अपील केली, अपीलला नकारला पंचांनी आणि चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथे थांबती ती 25 धावा. शेवटचं षटक. परिवर्तन केलंय गोलंदाजांनी.
आणि शेवटचे 2 चेंडू किती धावा येतात शेवटच्या 2 चेंडू मध्ये आणि सुंदर असं सत्रक्षण रनआउटचा चान्स आणि आउट झालेत पंचांचा निर्णय 1 धाव पूर्ण झाली आणि अरुण पविलियन जाताना रनआउट थोडेसे नाराज 21 धावा काढल्या तरुणनी आपल्या संघासाठी गोलंदाजी मारवर राऊंड द विकेट गोलंदाजी मारा करतोय तो आकाश उंचावलेला चेंडू ऑफसाइड या क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण अनुभवी खेळाडू संतोष भाऊ आणि षटक समाप्त झालंय 2 धावा 2 धावेनी धावसंख्या झाली ती 28 धावा विजयाकरता 19 धावेची गरज एमपी या संघाला एमपी या संघाला 29 धावेची गरज खूप मोठा संघ बलाढ्य संघ आणि एमपी आपला 12वा खेळाडू इथं पाठवा परत परत तेच सांगायला नको लावू 12वा खेळाडू इथं पाठवा कानुसती माता प्रीमियर लीग चला जय मल्हार कॅप्टन 2025 जय मल्हार कॅप्टन रवी लाड्या पटकशी 12वा खेळाडू पाठवा एमपी परत परत तेच सांगायला नका लावू सामना चालू होणार नाही एमपी 12वां खिलाड़ी लगाओ एमपी चा संतोष भाऊ एमपी चा खिलाड़ी लगाओ 12वां
प्रथम पारितोषिक KPL चॅम्पियन ट्रॉफी 2025 कानुसती माता प्रीमियर लीग 71,000 संतोष गुलाब मोहिते अध्यक्ष, अर्जुन लालू जाधव उपाध्यक्ष, संतोष शोकलाल चौहान कोषाध्यक्ष आणि मिस झाले विकेट किपर. एक धावेनी खातं खुलले MP या संघाचं आणि इथं नाणेफेकी होतोय. कुलताबाद आणि जय मल्हार या संघाची कमिटी राजू जाधव हे करतात. तीन षटकांचा सामना आणि फुलटासा चेंडू पंचांचा नेण्यात होतो 9 आणि अतिरिक्त धाव. अतिरिक्त चेंडू आणि चेंडू जातो तो सीमारेषा पार. 5 धावा खर्च केल्या. राजू भाई टॉस जिंकती सनी बॉलिंग. कुलताबाद एसगावने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय मल्हार या संघाला आमंत्रित केलंय ते फलंदाजीला. याच्या पुढचा सामना सुंदरशी गोलंदाजी राजू द्वारा. स्ट्राईकवर आहेत ते अमोल, नॉन स्ट्राईकवर आहेत ते बालाजी. अनुभवी प्लेयर, अनुभवी खेळाडू, अनुभवी फलंदाज या मैदानावरती MP या संघाचे. यसगावचे सगळे प्लेयर आले 11 आणि 11 यसगाव. आणि फुलटा चेंडू किशोरकडे किशोर. फुलटा चेंडूचा मारा होता. चेंडू गेला आपल्या क्षेत्रामध्ये. पंचाने नेतो तो चौकार सीमारेषा पार. आणि पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती चालू. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात राजूनी. थोडस महागडं षटक दिसतंय कारण 3 चेंडू झाले, 10 धावा खर्च झाल्यात. पॉवर प्लेचं षटक आणि विजयाकरता 29 धावेची गरज आहे MP या संघाला. थोडस खराब गोलंदाजी करताना दिसतोय छावा ग्रुप बाळापूर हा संघ. लहू मोहिते, गावाचं नाव आंबोरे, ते सैन्य दलात आहेत आणि ते आपल्या कानुसती माता क्रिकेट लीग 2025 मध्ये उपस्थिती दिलेली आहे. त्यांनी कृपया करून स्टेजकडे यावे आणि आमच्याकडून सन्मानचिन्ह घेऊन जावे. लहू मोहिते, आंबोरे गाव. थोडीशी खराब अशी गोलंदाजी करताना दिसतोय राजू. आणि अमोल 12 धावा काढल्यात आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा खेळलेला चेंडू जातो तर सीमा रेषा पार. चौकारची हॅट्रिक अमोल यांची. मी पहिलेच बोललो खूप अनुभवी प्लेयर आहे, खूप अनुभवी फलंदाज MP या संघाचा. बरेच दिवस झाले KPL कानुसती माता प्रीमियर लीग खेळत आहे आणि नेपानगरचं सुद्धा पारितोषिक या संघाने. एरंडोल टीमचं आगमन झालेलं आहे. चेंडू आणि हनुमान एरंडोल. सुंदर असं 17 रक्षण. 1 धाव खर्च. 1 धावनी धावसंख्या मध्ये वाढ झाली ती 19 धावा. षटक समाप्त झाले. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय आणि 19 धावा. विजयाकरता आणखी 10 धावीची गरज. 12 चेंडू 10 धावा. स्वतःची ओळख तयार करा. उद्या कोणी म्हणाला नको याला मी मोठं केलंय. तसं इथं अमोल आणि बालाजी यांनी आपली ओळख तयार केली MP या संघाकडून.
बरेच दिवस झाले KPL खेळतात, मोठे मोठे टुर्नामेंट खेळतात. परत सज्ज गोलंदाजाचं नाव अरुण आलेत गोलंदाजी मार्गावर. विजय करता 10 धावेची गरज आणि स्ट्राईक वरती आहेत ते अमोल फलंदाज. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय. पटकावलेला चेंडू ऑफसाईड क्षेत्रामध्ये खेळलाय. लहू भाऊ मोहिते सैन्य दलामध्ये त्यांचे सत्कार करतोय. आणि परिवर्तन केले गोलंदाजीमध्ये. चेंडू जात होते निर्धाव. MPS संघाला थोडं टार्गेट कमी दिले ती छावा ग्रुप बाळापूर या संघाने. परत सज्ज बालाजी उलटा चेंडूचा मारा होता आणि पंचांचा निर्णय नो चेंडू आणि नो चेंडू आणि चौकार सीमारेषा पार. पंच अनुभवी पंच दोन्ही पण. बराच मोठा अनुभव दोन्ही पंचांना. आणि विजयाकरता 4 धावेची गरज. दुसरा षटक मैदानावरती. आमचे विजयाकडे बाचे जाताना कुंदन जाधव यांचं पण आगमन झालेलं आहे. आमच्या कमिटीतर्फे त्यांचे खूप खूप आभार आहे. त्यांनी मागे पूर्ण मॅचेससाठी बॉल दिलेले होते दादा. धन्यवाद. आणि इथं MPS संघ विन झालेला आहे. MPS संघ विजय झालेला आहे. खूप खूप आभार त्यांचं सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी. हा तोच आहे.